त्याच दिवशी मध्यवर्ती स्वयंपाकगृहातून पुरवल्या जाणाऱ्या अन्नातून 663 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार घडला होता। या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी खासदार डॉक्टर हेमंत सावरा यांनी केंद्रीय आदिवासी मंत्री जुवाल ओरम यांची भेट घेऊन केली आहे। अशा घटना पुन्हा पुन्हा होणार नाहीत याची दक्षता घेण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे। तर संसदेचे हिवाळी अधिवेशन चालू असतानाच पालघर जिल्ह्यात सोमवारी 5 ऑगस्टला 33 आश्रमशाळेमधील विद्यार्थ्यांना विषबाधेचा प्रकार घडला। यामध्ये 663 विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले। या प्रकरणाकडे खासदार सावरा यांनी केंद्रीय आदिवासी विकास मंत्रालयाचे लक्ष वेधले। यामध्ये पालघर जिल्ह्यातील विषबाधेच्या प्रकरणाची माहिती घेऊन त्यांनी ती माहिती आदिवासी विकास मंत्री ओरम यांना दिली। प्राथमिक आरोग्य केंद्र, उप आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयात या विद्यार्थ्यांना दाखल करण्यात आले होते आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांनी मुलांवर उपचार केल्यामुळे कुणीही दगावले नाही। या प्रकरणाची केंद्रीय पातळीवर चौकशी करण्याची मागणी ओरम यांच्याकडे केली आहे। असे प्रकार अन्यत्र घडू नये यासाठी उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली आहे। केंद्र सरकारने या प्रकरणाची चौकशी करावी, तसेच पालघरची पुनरावृत्ती देशातील कोणत्याही आदिवासी भागात होऊ नये याची दखल घेण्याची मागणी डॉक्टर हेमंत सावरा यांनी ओरम यांच्याकडे केली आहे।